स्वामी विवेकानंद स्पर्धा परीक्षा ग्रंथालय व अभ्यासिका जी सुरू केली ते आमचे मित्र कैलासवासी कुलभूषण महाजन. आज जो हा कार्यक्रम आयोजित केला आहे ते प्रबोधन मंच आमचे कोर्टातील सहकारी आमचे मित्र आदरणीय महाजन साहेब आणि स्पर्धा परीक्षेची तुम्ही तयार करत असलेले विद्यार्थी मित्रांनो, प्रबोधन मंचाची पार्श्वभूमी थोडक्यात मांडतो आणि नंतर विषयाला सुरुवात करतो. प्रबोधन मंच हा मंच साधारणपणे सांगली जिल्ह्यामध्ये मतदार जागृतीचं काम करतो. त्यामुळे आम्ही इथे कशासाठी आलो आहोत की कॉन्सेप्ट पहिले आपली क्लिअर असली पाहिजे, नाहीतर रामायण वाचलं रामाची सीता कोण असं तुमचंही व्हायला नको आणि आमचंही व्हायला. आणि 100% मतदानाचा संकल्प आपण केला पाहिजे. आणि हा संकल्प का करावा, कशासाठी करावा, करणं गरजेचं आहे का, आणि नाही केला तर काय बिघडेल, साधारण ह्या मुद्द्यावरती आपण सगळी चर्चा करायची. मला वाटतं आपण अभ्यासिकेत बसलो आहोत, सर आहेत, मी आहेत, भारतीय संविधानाचे आपण अभ्यासक आहोत. आणि भारतीय संविधानाची स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय ही काही जी तत्व आहे त्यांच्या उद्देशिकेमध्ये लिहिलेली ही आपल्या सर्वांना ज्ञात आहे. आणि ते भारतीय संविधान किंवा ते उद्देशिका ही कोणाला लागू पडते, जो या भारत देशाचा नागरिक पाहिजे. आणि भारत देशाचा नागरिक पाहिजे का, तर हो. आणि भारत देशाचा नागरिक असल्यामुळे अजून एक महत्वाचं काम जे प्रौढ लोकांना करायला लागतं आणि ज्याचा अंतर्भाव भारतीय संविधानामध्ये कलम 19 मध्ये आणि अनुच्छेद 326 मध्ये दिलेला आहे, ज्याला आर्टिकल म्हणतो. आर्टिकल 19 सगळ्यांना माहिती आहे. आर्टिकल 19 हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य याचा उल्लेख करतो. आणि 326 जे आर्टिकल आहे भारतीय संविधानाचं ते काय म्हणतंय की मतदानाचा अधिकार. काही दिवसापूर्वी सुप्रीम कोर्टामध्ये केस गेली होती, त्या केसचा उल्लेख करतो की राईट टू वोट, मतदानाचा अधिकार हा संविधानिक आहे की स्टॅच्युटरी राईट आहे. म्हणजे राईट टू वोट हा संविधानात दिलेला अधिकार आहे की कायद्याने घातलेलं बंधन आहे. जस्टिस चंद्रचूड असतील यांनी क्लिअर कट सांगितलं की राईट टू वोट हा संविधानिक अधिकार आहे आणि तो लोकांनी बजावला पाहिजे. त्यामुळे राईट टू वोट संविधान अधिकार अनुच्छेद 326, अनुच्छेद 21 किंवा 19 या संदर्भात बेसिकली काय होतं आपलं की वी नो आवर राईट, माझे हक्क मला माहीत असतात. पण जेव्हा मला कर्तव्य बजावण्याची वेळ येते तेव्हा माझी फार गडबड होते. माझी कर्तव्य काय, म्हणजे आपण म्हणतो ना की भीक नको अधिकार पाहिजे. संघटना म्हणतात, सगळे म्हणतात, आपण पण म्हणतो कुठे गेल्यानंतर नाही माझा अधिकार आहे, मला दिलं पाहिजे. म्हणजे भारतीय नागरिक आपल्या अधिकाराबद्दल एवढे सजग आहे की मला वाटलं कुठल्या इतर देशाचे नसतील. पण ह्याच्या विपरीत आपण आपल्या कर्तव्याप्रती एवढे निर्वस्व आहोत की जगातल्या सगळ्या राष्ट्रांची तुलना करता आपण निरुत्साही आहोत. कर्तव्याचं पालन जेव्हा करायची वेळ येते, म्हणजे ड्युटीज, फंडामेंटल ड्युटीज पार्ट आहे बरं का आपल्या आर्टिकलचाच, कॉन्स्टिट्यूशनचा, तुम्ही वाचा. जेव्हा फंडामेंटल ड्युटीजची वेळ येते तेव्हा हे माझं काम नाही, तो करेल. मी कशाला करायचं, ते सरकारने करावं. माझ्या करण्यामुळे काय होतंय दुसरा कोणतरी बघून घेईल. त्याची अडचण काय होते की आपण आजही परावलंबी आहोत.
म्हणजे एखादी स्कीम करायची, कोणी करायची? सरकारने करायची. एखादी अमुक अमुक गोष्ट, रस्ता झाला पाहिजे, सरकारने करायचा. मग ही तर कॉन्सेप्ट क्लिअर आहे की आपल्याला हे सरकारने केलं पाहिजे. त्यामुळे तू मत नाही. सरकार म्हणजे लोक म्हणतात मायबाप आहे, सगळं आहे, पण या सरकारला निवडून कोण देतं हे तेवढंच महत्वाचं आहे. ज्या माणसाकडून मी अपेक्षा करतो त्या माणसाला मी मत दिलंय का? मत देणं ही ड्युटी आहे ना माझी. फंडामेंटल राईट्सचा विषय जेव्हा येतो, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा, पण ते करतो का आपण? अपेक्षा आहेत सरकारकडून, सरकारने करावं, पण ते कुठल्या सरकारने करावं हे ठरवण्याचा अधिकार कोणाकडे आहे? माझ्याकडे नाही. म्हणजे गमतीने जेव्हा बरेच अनालिसिस होतात आणि आता इलेक्शनची रणधुमाळी सुरू होईल, एक छान अनालिसिस मांडतात. म्हणजे एक व्हॉट्सअपमध्ये एक संदेशही येत होता, मी बऱ्याच वेळा वाचला, तुम्ही वाचला असेल, पण आपली व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये तेवढी तगडी आहे की एका मेसमध्ये पोहे दररोज करायचे. ऐकलाच ना मेसेज? दररोज पोहे करायचे आणि तो पोहे खाऊन लोकांना कंटाळा आला. पण तो बदलायचं कसं? आता हे मेसवाल्याला माहित आहे हे बदलायचं कसं, पण तो बदलत नव्हता. पण सगळे विद्यार्थी बोर झाले होते पोहे खाऊन. आता मग त्याने काय शक्कल लढवली त्या हेक्टरने असेल त्या मेसवाल्याने की आपण मतदान देऊ, ज्या जिन्साला, ज्या नाश्त्याला जास्त मतं पडतील तो नाश्ता ठेवायचा. लोकशाही ना आपल्याकडे. आता परत गंमत आहे बघा, 100 जण आहेत समजा, 20 जणांना पोहे आवडतात. मग त्यांनी जीन्स ठेवले, बाबा पोहे, शिरा, उपमा, इडली, मेंदूवडा, हे 5 आयटम ठेवले. आणि हे 5 आयटम ठेवल्यानंतर 100 जणांना हे खातात दररोज. जसे अभ्यासिका तुमच्या 100 जणांचा. पण रोज चर्चा होते टेबलवरती, अरे हे म्हणजे पोहे आले काय म्हणतो, अरे हे बदलाय पाहिजे. दुसऱ्या दिवशी पण तोच विषय, अरे बदलाय पाहिजे. आणि एके दिवशी काय होतं की इलेक्शनची मतदार यादी लागते की एवढे आपले क्वालिफाय आहेत मेसच्या वोटिंगसाठी, आणि हे सगळे मेसमध्ये वोटिंग करणार 100 जण क्वालिफाय वोटर्स बरं का, अधिकार असतात. ठीक आहे, मतदानाचा दिवस उजाडतो, सगळं उजाडतो. ज्यांना बदल हवाय त्यातले काय म्हणतात, हे ते 20 जणांनाच पोहे आवडतात, 80 जण आहे की आपण काय करायचं? 20 जण 10-20 जण गेले नाही चालतील, 60% तरी मार्क पडतील की तिकडे सरकारला. म्हणजे हे जे 80% काय म्हणतात की ते बदलेल, पण माझ्या भरोशावर नाही, ते बाकीच्या भरोशावर. पण दुर्दैवानं आपलं वोटिंग पर्सेंटेज 100% होतं कधी काय पर्सेंटेज बघा आपलं 60 ते 80च्या दरम्यान अडकतं. सिटीचं तर बघा 50, 45, 30 वर. म्हणजे 20% लोक मायनस झाले मेसमधले. 80% पकडू, म्हणजे बेटर कंडिशन, एक बेटर कंडिशन पकडू आपण, 80% मतदान. आता 80% पैकी आपल्याला माहित आहे गाडी नाही आली, घोडं नाही आली, त्याचे 10% कळतात. घरात वाट बघत असतो, गाडी आली का घ्यायला, नाही आली, कोण आवाज देत नाही का, नाही आली, आपल्या टी व्हीवरती बघत असतो, 10% कळतात. आकडाला 70% होते. त्यानंतर मी दुपारी जायचं ठरलंय आपलं, दुपारी ऊन आहे, अचानक काम आलं, 10% कळले. पर्सेंटेज रेशो होतो 55 ते 60 जो आता ओव्हरऑल आला. पण त्या मात्र ते पोहेवाले काय बघा अजून गडबड काय होते, या 60% वोटिंगमध्ये 10% उपमाला पडतात, 5% इडलीला पडतात, 10% वड्याला पडतात, आणि ते स्कॅटर्ड सगळे मतदान होतात. पण 20% पोह्याची मतं आहेत ती पोह्याला पडतात, आणि पुन्हा एक मतदान तो पोहा निवडून देतो, आणि त्या मेसमध्ये पोहे सुरू होतात. सांगायचा उद्देश काय, आज येताना रस्ते नसतात आपल्या बरोबर, मला 24 तास लाईट रस्ते. आज माझी नगरपालिका आहे, माझ्या घरात शुद्ध पाण्याचं पिण्याचं पाणी आहे. आज जेव्हा माझा रोज मलकापूरमध्ये, तिथे मला 24 तास शुद्ध पाणी पेयजल आहे बरं का, मलकापूर MIDC. माझ्यापासून किती अंतरावरती ती MIDC, 30 किलोमीटर अंतरावरती MIDC, जे पिण्याचं शुद्ध पाणी मला देत आहे मलकापूर. माझ्या घासूनच आहे ना मला. मग ती नगरपालिका देऊ शकते, मग माझी नगरपालिका मला का देऊ शकत नाही? तिथून नॅशनल हायवे गेला, त्याची क्वालिटी चांगली आहे, तिथून स्टेट हायवे जातो, त्याची क्वालिटी चांगली आहे.
पण माझा जो स्टेट हायवे जातोय नाशनाचा कुठेतरी बँड केलाय, त्या बाजूला भरणीच टाकली नाही, त्याच्या बाजूला प्रॉपर गटार नाही केलं, हे मनात आहे ना आपल्या, हे बदललं पाहिजे सगळ्यांना वाटतं. पण बदलायचं कसं? हे बदलायचं हा जो लोकशाहीने आपला अधिकार दिला वोटिंगचा, तर ते बदललं पाहिजे. मग विषय आहे की आपण घरातून बाहेर पडतो. दुर्दैवाने सांगायचं एक किस्सा आहे, नाव घेत नाही मी. एक 26-27 वर्षाची तरुणी माझ्याकडे ज्युनियरशिपला आली मुंबईमध्ये, कारण की लॉ होईपर्यंत ती 24-27 वर्ष होतात. मी विचारलं बाई तुझं वोटिंग कार्ड आहे का, कारण की मी जागरूक आहे ना. मी विचारलं पाहिजे ना, माझा ज्युनियर आहे, माझा कलिग आहे, 18 वर्षाच्या पुढचं वोटिंग कार्ड आहे का. ती म्हटली सर काय फायदा वोटिंग कार्डचा, मी कधी वोट द्यायला गेलीच नाही. बघा, एक ॲडव्होकेट आहे, वयाची 25 क्रॉस केली, तिने किती मतदान बुडवलं आपलं, आणि ती वोटिंग करायला गेली नाही. मी माझ्या फर्ममध्ये येताना म्हणतो आधी तुझं वोटिंग कार्ड आहे. विषय राहिला मतदानाचं, ते केलं पाहिजे. हा तुम्ही कोणाला पण करा. परवा एक डिस्प्यूट झाला, त्या डिस्प्यूटमध्ये मी मंत्रालयावर होतो आणि बऱ्याच लोकांनी असा निर्णय घेतला, म्हणजे एक सुरक्षा रक्षक महामंडळाचं मी काम करतो, त्यामध्ये बरीच लोक म्हणली साहेब आम्हाला जर खाकी वर्दी झाली नाही, तुमचा विषय होता वर्दीचा ड्रेस कोडचा, की आम्हाला जर खाकी वर्दी झाली नाही तर आम्ही मतदानावरती बहिष्कार टाकू. मग पुन्हा तेच येतं, आणि त्यातले बरीच मंडळी ही आपले दलित बांधव होते. आणि मी त्यांना त्यावेळी उदाहरण दिलंय की बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका, संविधानकर्त्यांची भूमिका, 1952-54ची गोष्ट असेल, भंडाऱ्यामध्ये एक इलेक्शन होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यावेळी इलेक्शनला उभे राहिले होते. शेड्यूल कास्ट फेडरेशन हे फेडरेशन होतं, त्या माध्यमातून त्याचा सगळा प्रचार चालू होता. आपण इतिहासाच्या अभ्यासामध्ये तुम्हाला माहिती आहे की 2 मतदान करण्याची सिस्टम होती त्यावेळी. आणि बाबासाहेबांच्या अपोजिट कोण होता, तर बाबासाहेबांच्या अपोजिट काँग्रेसचा एक नेता होता की जो उभा राहिला होता. बैठक बसली, आणि हे कुठे आहे, हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचे प्रचारक म्हणून दत्तोपंत ठेंगडी त्यांच्या एका पुस्तकातली गोष्ट आहे. कारण त्यांनी एक पुस्तक लिहिलं होतं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक क्रांती की यात्रा. त्यातला मी रेफरन्स देतो, माझ्याकडे पुस्तक पण आहे, मी माझ्या फेसबुकला पण ते टाकलं होतं आणि तो पॅरा टाकला होता. गोष्ट महत्वाची काय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या मिटिंगला आले. त्यांना जेव्हा कळालं की माझ्या कार्यकर्त्यांनी असा निर्णय घेतलाय की 2 वोट आहेत देण्याचा अधिकार, त्यातलं एकच वोट द्यायचं आणि ते बाबासाहेबांना द्यायचं, कारण की जर तसंच केलं तर बाबासाहेब हे निवडून येतील. त्यावेळी बाबासाहेबांनी स्पष्ट त्या ठिकाणी सांगितलं की मी संविधानाचा एक अभ्यासक किंवा संविधान निर्मितीमध्ये योगदान असलेला कार्यकर्ता आहे. मी संविधानामध्ये तरतूद केले वोटिंगची, आणि जर तुम्ही सगळे असा निर्णय घेत असाल तर तो मला मान्य नाही. मी पडलो तरी चालेल, पण तुम्ही तुमच्या मतदानाचे दोन्ही हक्क बजावा. मग लोकांनी विचारलं बाबासाहेब तुम्ही पडाल, ते बोलले पडल्याचं मला दुःख होणार नाही, तेवढं दुःख होईल की ज्यांच्यासाठी मी सगळं 8 हात चालवलं आहे. कारण ते म्हणाले होते संविधान चांगलं की वाईट हे कुठल्या बेसवरती आहे, हे चालवणाऱ्यांच्या बेसवरती आहे. ड्रायव्हर कसा काढेल त्यावरती आहे. ते बोलले की मी पडलो तरी चालेल, परंतु माझ्या कार्यकर्त्यांनी, नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावलेला हे मला आवडलं. तसाच आता नोटा विषय आला. नोटा माहिती आहे, नोटा मला कोणी आवडत नाही. दाबाबा बाबासाहेबांची भूमिका होती की मी दुसरं वोट जर तुम्ही करत नसाल तर हे मला मान्य नाही, मी पडलो तरी चालेल, परंतु तुम्ही दुसरं हक्क बजावा. त्या निवडणुकीमध्ये बाबासाहेब पडले, तर बाबासाहेबांना दुःख झालं नाही, कारण की ज्यासाठी हा सगळा 8 हात चालवला आहे तो त्यांचा परिपूर्ण झाला. निवडणुकीमध्ये कोणतरी एक येणार आहे, परंतु आपला हक्क न बजावणं हे फार चुकीचं आहे. मग त्यासाठी त्यांनी आपली उमेदवारी असेल, सीट असेल, पणाला. सांगायचा मुद्दा एवढा आहे की आपण गेलं पाहिजे, उतरलं पाहिजे, अगर राहिलं पाहिजे. पण माझ्या घरात 18 वर्ष क्रॉस झाल्यानंतर त्याचं आपण मतदानात नाव नोंद करा असं म्हणतो का? शाळेमध्ये
प्रतिज्ञा आपण कायम घेतो, भारत हा माझा देश आहे, सारे बांधव माझे आहेत, सगळं म्हणतो आपण. पण भारत हा माझा देश आहे, सारे बांधव माझे आहेत, सगळं म्हणतो. पण या देशाला जे ठरवणार आहे, पुढे नेणार आहे, ते ठरवण्याचा राईट माझ्याकडे दिला तर आपण हे चित्र नक्की बदलू शकतो. याचं उत्तम उदाहरण म्हणजे तुम्हाला माहिती आहे की आता मुंबईमध्ये एक लोकसभा होती. मुंबईमध्ये एक लोकसभा होती, किती मतांना पडली माहिती आहे तुम्हाला? गजानन कीर्तिकरांचे पुत्र उभे होते, एका मतानं तो मनुष्य पडला. म्हणजे बऱ्याच वेळा लोकांना काय वाटतं, माझ्या एका मतानं काय होईल वाटतं ना. बऱ्याच वेळा आपण काय म्हणतो, मी जर घरातून नाही गेलो तर काय होईल. पण लक्षात घ्या, एक मत किती महत्वाचं असतं, तर त्या मतदारसंघात त्यांना किंमत काय. त्यामुळे मतदारातून घरातून बाहेर पडलं पाहिजे, बाहेर काढलं पाहिजे. पण बरं, आत्ताचं जे सरकार आहे तर चांगलं वाईट काही तुम्ही ठरवा, त्याबद्दल आपलं मत मांडायचं तुम्ही मांडू शकता. पण तो काय अडचण काय होते, जर मी घरात बसलो, समजा की आत्ता समजा आपल्याला वाटत असेल की दरोडेखोरांचं सरकार आहे समजा, किंवा आपल्याला वाटत असेल चोरांचं सरकार आहे, पण सज्जन शक्ती जर शांत राहिली तर दुर्जनांचा एक प्रकारचा माज वाढतो, अनार्की वाढेल ना सगळ्या ठिकाणी. मी मस्त चांगला आहे, पण मला तो राईट रिफ्लेक्टच करायचं नाही मतदानातून, तर चित्र कसं होईल. कारण की हा देश आणि हा समाज चाललाय सज्जन शक्ती. आणि त्याची दोन उदाहरण मी कायम देतोय, परवा मी एका ठिकाणी दिली ती तुम्हाला देतो. एक राजा असतो आणि त्या राजाला बघायचं असतं की माझ्या गावातली प्रजा, माझ्या राज्यातली प्रजा किती प्रामाणिक आहे. म्हणून तो काय म्हणतो, एक विहीर आहे, असा आदेश देतो की या विहिरीमध्ये कोणाला न सांगता रोज सकाळी एका एका घरातल्या माणसाने उठायचं आणि चंबूभर दूध त्या विहिरीत टाकायचं. कोणाला न माहित होतं, म्हणजे एका घराची पाळी आली की त्याने टाकायचं, त्याने माघार यायचं, पण दुसऱ्या घराने जायचं, टाकायचं. म्हणजे टाकणाऱ्याला बघायचं नाही कोणी काय टाकतं, प्रामाणिकता बघायची होती. झालं 10 दिवस झाले, प्रत्येक जण काय विचार करायचा की तो दूध टाकत असेल, मी पाणी टाकलं तर राजाला काय माहित पडेल, तो दूध टाकेल, मी पाणी टाकलं तर राजाला काय माहित पडेल. परंतु एक आजी होती, ती प्रामाणिकपणे त्यामध्ये दूधच टाकायची, प्रामाणिकपणे. म्हातारी होती, तिला निराधार होती, पण प्रामाणिकपणे दूध टाकायची. आणि तिच्या त्या दूध टाकण्यामुळे ते पाणी सगळं पांढरं व्हायचं, म्हणजे दूध असल्यासारखं निष्पन्न व्हायचं. पण ते राजाने बघितलं, राजा समाधानी झाला. सांगायचा मुद्दा असा की समाजामध्ये जर सज्जन शक्ती जर ऍक्टिव्ह नसेल, कमी असते सज्जन शक्ती, वोटिंग करणारे लोक फार कमी असतात. म्हणजे आत्ताचं युग हे कंत्राटदारांचं युग आहे. जर तुम्ही त्या ठिकाणी प्रॉपर मतदान नाही केलं तर काही यंत्रणा असतात, ते मतदान घडून आणतात. त्यामुळे सज्जन शक्तीचं रोल त्या ठिकाणी आहे की मी जाणं, प्रामाणिकपणे संविधानाने सांगितलंय ते काम बजावणं आणि येणं. दुसरी एक गोष्ट अशीच आहे की त्या गावामध्ये एक गृहस्थ असतो, प्रामाणिक असतो, सगळ्या सदाचारी असतो, सगळ्यांना खरं सांगतो की नाही नाही हे असंच असलं पाहिजे. तो भ्रष्टाचारी नसतो, प्रामाणिक असतो. तो राजालाही सांगतो, राजा तुम्ही चुकीचं करत आहात, असं करू नका. लोक त्या माणसाला वैतागतात, काय माणूस आहे, एवढं खूप प्रामाणिक चालतंय का, हा अजिबात हा भ्रष्टाचार करत नाही, अजिबात तो वेडवाकडं वाळत नाही. तो कालांतराने सगळे म्हणतात की असला मनुष्य आपल्या इथं नको, आणि ते एक प्लॅन करतात की ह्या मनुष्याला या गावातून हाकलून द्यायचा. आता गावालाच मी नको, तो काय म्हणतो मी कशाला राहू यामध्ये, आणि लोकांनी केलेल्या ठरावापर्यंत तो गाव सोडून जातो. जेव्हा तो गाव सोडून जातो आणि टेकडीवर गेल्यानंतर त्याला इच्छा होते की माझ्या गावाला शेवटचं पाहावं, आणि तो पाठी गाव पाहतो तर ते गाव सगळं पेटलेलं असतं. सांगायचा उद्देश असा की या समाजामधून जर सज्जन शक्ती मायनस केली, सज्जन शक्ती म्हणजे कोण हो,
मला काही स्वार्थ नाहीये मतदानातून, मला कुठलं कंत्राट भेटणार नाहीये, माझ्या भावाला जॉब लागल्यामुळे मी त्याला मतदान करणार नाही, न्यूट्रल मतदान. मला वाटतं की हा उमेदवार योग्य आहे, मी त्याला उमेदवार मत देणार. पण त्या सज्जन शक्तीने जर बाहेर पडलं नाही मतदानात आणि योग्य व्यक्तीला मतदान केलं नाही, तर जी मी मगाशी कॅन्टीनमधली गोष्ट सांगितली 20 जणांची, ते टपलेत. काही ठराविक गोष्ट आज मी बघतो ना, गल्लोगल्ली ठराविक लोकच राज्य करतात आपल्यावर, ठराविक लोक दिसतात. पण 80% ताकद आपण विसरतो. त्यामुळे मतदानाला बाहेर पडलं पाहिजे. त्यासाठी एक व्यासपीठ तयार करण्यात आलं आणि लोकांमध्ये प्रबोधन करण्यासाठी, म्हणजे याचं नावच प्रबोधन मंच ठेवलं आहे की लोकांचं प्रबोधन व्हावं, जास्तीत जास्त लोकांनी क्षमतेने मतदान करावं, मतदानाला लोकांनी बाहेर यावं, यासाठी प्रबोधन मंचाचं एक व्यासपीठ आलं. आज जसं आम्ही या ठिकाणी आलो, अशा बऱ्याच ठिकाणी आम्ही जाणार आहोत आणि याबद्दल जनजागृती करणार आहोत. कारण की स्कीम्स आहेत, योजना आहेत, आणि ह्या स्कीम्स योजना जर प्रभावीपणे अंमलबजावणी कोण करू शकतं, तर गव्हर्नमेंट, सरकार किंवा सरकारी मशिनरी करू शकतो. पण सरकारला जेव्हा कळालं की नागरिक सजग आहे, की नागरिक जागरूक आहे, तर तो तुमच्या विरोधात जात नाही. त्यामुळे जागरूकतेने मतदान केलं पाहिजे, चांगलं मतदान केलं पाहिजे आणि सर्व सरकारी योजनांचा लाभ घेतला पाहिजे. आता लाभ म्हणजे काय, म्हणजे राजीव गांधी असं म्हणायचं की 1 रुपया पाठवला तर 10 पैसे खालपर्यंत पोहोचतात. पण या सरकारने चांगल्या स्कीम आणल्यात. डीबीटी म्हणजे आज मी सकाळी एका शेतकऱ्याला विचारलं, बघ तुला तुझं कृषी मानधन आलं का? तो म्हणला हो साहेब, डायरेक्ट. जे काही डायरेक्ट बेनिफिट स्कीम आहेत सरकारने आणल्या, तर त्याचा उल्लेखही केला पाहिजे. म्हणजे टीका करण्यापेक्षा ते चांगलंही म्हणलं पाहिजे. बार्टी सारखी स्कीम आणली, बाबासाहेब रिसर्च ट्रेनिंग सेंटर जे अकॅडमी जे पुण्याला आहे, टर्टी आहे, ट्रायबल अकॅडमी आहे, अण्णासाहेब पाटील विकास महामंडळ आहे, अण्णासाहेब साठे महामंडळासाठी चांगला निधी दिला. पण ह्या स्कीम आहेत त्या प्रभावी अंमलबजावणीसाठी एक सरकारची गरज असते. म्हणजे सरकार खमक्या लागतं. ते सरकार कधी खमक्या होतं की जेव्हा माहीत पडतं की मी बहुमत आहे माझ्याकडे आणि मी केलेलं काम हे कोणी डिनाय करणार नाही. शेवटी जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी. आणि जेव्हा एक फ्लो जातो की नाही हे सरकार चांगलं काम करताना मतदान करायचं आहे, आणि जर मतदानाला बाहेरच नाही पडलो, चांगलं काम करतोय फायदा करतोय पण मतदानाला बाहेर नाही पडलो, तर एक चांगलं वाक्य आहे की डिझास्टर हा वाईट लोकांमुळे होत नाही. एखादा डिझास्टर असेल किंवा डिस्ट्रॉय थिंग जी असते किंवा एखादे घातक परिणाम हे वाईट लोकांमुळे होत नाही, तर चांगल्या लोकांच्या शांत राहिल्यामुळे होतात. आणि आपण सगळी चांगली लोक आहेत, अभ्यासक आहोत, अभ्यासाचे स्टडी करतो, पुस्तक वाचतो, ज्ञानार्जन करतो, सगळं करतो. मग आपल्यासारख्या अवेअर लोकांनी, कारण की मला विश्वास आहे की अभ्यासिकेतला कोणी मतदान सक्ती घेऊन तर मतदान करणार, हा आपला विश्वास आहे. हेच प्रबोधन मंचाचं काम आहे. आज 100 दिले, 500 झाले, चपटी दिली की संपला विषय. तो विकास पाहत नाही, काम पाहत नाही, नेता पाहत नाही, मतदान करतो. दुर्दैवाची गोष्ट, आपण संविधानाचा अमृत महोत्सव साजरा करतो आणि आजही माझ्या मतदारांची अशी अवस्था आहे की तू पैशाशिवाय बाहेर पडत नाही, कोणी घ्यायला आलं तरी बाहेर पडत नाही. मला वाटतं की आपल्यासारख्या सुशिक्षित लोकांनी सांगितलं पाहिजे, तुझी मला गाडी नको, घोडा नको, चपटी नको, पैसे नको. मतदान हा संविधान दिलेला अधिकार आहे. मी स्वतः बूथवरती जाईल आणि त्या ठिकाणी ज्याला द्यायचं त्याला मतदान. देशाला स्वतंत्र होऊन 75 वर्ष आपला अमृत महोत्सवी वर्ष झालं, संविधानाचा अमृत महोत्सवी वर्ष आला, तरी आज आपण अवेअर नाहीये. त्यामुळे ही जबाबदारी जर कोणाच्या खांद्यावरती असेल तर आम्हा सुशिक्षित लोकांच्या खांद्यावर, आपल्या आई वडिलांचं असेल, इतरांचं असेल, ठीक आहे, काही कारणामुळे त्या शिक्षण घेऊ शकले नाहीत, परंतु आज या ठिकाणी अभ्यासिका आहे, आयुष्य मानांकन आहे, चांगली स्वामी विवेकानंदचं त्याला नाव आहे. स्वामी विवेकानंद म्हणले होते, गिव्ह मी 100 नचिकेता, आय शॅल चेंज द वर्ल्ड. मला 100 असे युवक त्या नचिकेतासारखे की मी पूर्ण विश्व बदलेन. डॉक्टर अब्दुल कलाम असतील, आपले पूर्व राष्ट्रपती,
ते म्हणायचे लोकांनी कमिटेड असलं पाहिजे, कमांडिंग असलं पाहिजे, जागरूक असलं पाहिजे आणि वाचन केलं पाहिजे. स्वामी विवेकानंद अभ्यासिकच नाव आहे, त्या अभ्यासिकेचं नाव आपण सार्थक लावलं पाहिजे. प्रचंड ज्ञानाचा भंडार असलेला मनुष्य कलकत्त्यामध्ये एका ठिकाणी जन्माला येतो आणि तिथून तो शिकागोला जातो, विश्व धर्म परिषदेला भाषण करतो आणि नरेंद्रचा स्वामी विवेकानंद होतो. काय कलकत्त्यातील एका छोट्याशा शहरात त्यावेळी काय सत्ता नव्हती का? होती ना. ब्रिटिश रूल नव्हतं का? होतं ना. लोक घाबरायचे. पण अशा स्थितीमध्ये एक युवक जो या भारत देशातला आहे, आपल्या मातीतला आहे, तो निघतो, घरातून बाहेर पडतो आणि तो स्वामी विवेकानंद निघतो. कदाचित हा महाराष्ट्र आहे, कडेगाव आहे, कडेगाव शहर आहे. तो युवक पश्चिम बंगालचा होता. काय कारण आहे त्या युवकाचं नाव या ठिकाणी द्यायचं? कारण भारताची अखंडता आणि एकात्मता ह्याचं प्रतीक म्हणजे स्वामी विवेकानंद आहे. आज 12 जानेवारी राष्ट्रीय युवा दिन तो आमचा आहे, आम्हाला अभिमान वाटतो. आज स्वामी विवेकानंदांच्या नावाने रामकृष्ण मठ असेल, बरीच मठ आहेत, बऱ्याच अभ्यासिका चालतात. म्हणजे बापूजींनी साळुंखेनी एवढं मोठं जे संस्थान उभं केलं स्वामी विवेकानंदावरती केलं. स्वामी विवेकानंद स्वप्न काय होतं? उत्तिष्ठ जागृत प्राप्य वरानी बोधित. उठा, जागे व्हा, ध्येय प्राप्तीपर्यंत थांबू नका. आणि ती ध्येय प्राप्ती जर कोणी सांगितली असेल तर डॉक्टर अब्दुल कलामने सांगितली की या भारत देशाला ते वैभव आणून द्यायचं आहे. परम वैभव ने तू मेतात स्वराष्ट्र. भारत सुपर पॉवर झाला पाहिजे. दुसरं काय आपलं थिंकिंग आहे? म्हणजे मी कशासाठी काम करतो? माझं घर चालवण्यासाठी काम करतो, पण माझ्या मनात राष्ट्रीयत्वाची भावना आहे का? मग तुम्ही मला सर राष्ट्रीयत्व म्हणजे काय? तर चॉकलेट खाऊन जर कागदाचा कपटा जर खाली पडला असेल तर तो उचलणं आणि आपल्या खिशामध्ये टाकणं ही पण आता राष्ट्रीयत्वाची व्याख्या होऊ शकते. माझा कळतं की आज मतदानाचा दिवस आहे. पहिले मतदान फिर जलपान अशी जर घोषणा करून मी मतदानात जात असेल, मतदान करत असेल, मीच नाही माझ्या घरातल्या आजूबाजूला घेऊन जात असेल, तर ती राष्ट्रीयत्वाची भावना आहे. म्हणजे राष्ट्रीयत्वासाठी आता मरण्याची गरज नाही, तर राष्ट्रीयत्वासाठी जीवन जगण्याची गरज आहे. आणि हे जर कार्य कोण करत असेल तर प्रबोधन मंचसारखी संस्था हे कार्य करत आहे की देशासाठी काय करायचं असेल तर आपण एक व्हॉइस बनला पाहिजे. जे चुकीचं आहे चुकीचं म्हणा, पण जे खरं आहे त्याला खरं म्हणा. निवडून कोणालाही द्या, पण मतदानाला बाहेर पडा. 100% मतदानाचा संकल्प आपण केला पाहिजे. आणि या सगळ्या गोष्टीतून जे मी काय सांगितलं, आपण जर 100% मतदानाचा संकल्प करू, मी माझ्या फॅमिलीला, माझ्या आजूबाजूला शेजाऱ्यांना मतदानाला प्रोत्साहित केलं पाहिजे. 18 वर्ष नवमतदार आहेत त्यांना सांगितलं पाहिजे की तू नोंद कर, एनरोल कर. तर हा प्रबोधन मंचाचा हेतू या ठिकाणी सफल होईल आणि आमच्या सगळ्यांचं येणं सफल होईल. पुन्हा एकदा मी स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचं या ठिकाणी आभार मानतो, ज्यांनी मला या ठिकाणी बोलवलं आणि माझे विचार व्यक्त करण्याची संधी दिली. धन्यवाद.